श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. नमस्कार स्वामी भक्तांनो, मित्रांनो. कधी कधी आयुष्यात असा काळ येतो की घरात पैसा नसतो, मनात शांतता नसते आणि आपल्या नशिबालाच आपण दोष देत बसतो. काही लोक खूप मेहनत करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यात सुख मात्र काही येत नाही. घरात सतत पैशाची तंगी, कर्जाचा डोंगर आणि मनात एकच प्रश्न, देवा, माझं नशीब कधी बदलेल? पण मित्रांनो, देव कधीच कोणालाही कायमचं दुःख देत नाही. अंधारानंतर पहाट ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. फक्त एक क्षण येतो जेव्हा देव आपल्या भक्ताची परीक्षा संपवतो आणि त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतो. आज मी तुम्हाला अशीच एक शिवपार्वतीची चमत्कारी कथा सांगणार आहे. अशी कथा जी जर तुम्ही बुधवारी मन लावून ऐकली तर भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा तुमच्या आयुष्यावर होऊ शकते. असं म्हणतात की ही कथा मनापासून ऐकणाऱ्याची गरिबी हळूहळू दूर होते. म्हणून मित्रांनो, भक्तांनो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, ओम नमः शिवाय, सांब सदाशिव. कथा सुरू होते. चला तर मग सुरुवात करूयात कथेला. खूप वर्षापूर्वी एक छोट्या गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो खूप प्रामाणिक होता, कष्टाळू होता, खूप साधा आणि खूप देवभक्त होता. पण त्याच्या आयुष्यात एक मोठी समस्या होती. त्याच्याकडे पैसा नव्हता. घरात 2 वेळचं जेवण देखील कधी मिळायचं नाही. कधी मिळायचं तर कधी नाही. त्याची पत्नी ही खूप चांगली होती, स्वभावाने दिसायला सुंदर होती, पण ती सतत चिंतेत असायची. एक दिवस ती म्हणाली, आपण इतकी पूजा करतो, देवदेव करतो, इतकं देवाचं नाव घेतो, पण आपल्या आयुष्यात सुख का बरं येत नाही? ब्राह्मण शांतपणे म्हणाला, देव उशीर करतो ग, पण अन्याय कधीच करत नाही. एक दिवस घडला चमत्कार. एके दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत होते. ते त्या गावातून जात होते. माता पार्वतीने त्या ब्राह्मणाचं घर पाहिलं आणि ती म्हणाली, महादेव, हा माणूस खूप भक्त आहे, पण तरीही इतका गरीब का आहे? भगवान शिव हसले आणि ते पार्वतीला म्हणाले, पार्वती, हा माझा खूप प्रिय भक्त आहे, पण त्याच्या नशिबात एक परीक्षा आहे. पार्वती म्हणाली, महादेव, आपण त्यांची परीक्षा आता संपूयात ना. भगवान शिव म्हणाले, ठीक आहे. भगवान शिवांनी त्या ब्राह्मणाच्या रस्त्यावर एक सोन्याची पिशवी ठेवली. त्यांना वाटलं आज या भक्ताचं नशीबच बदलेल. पण त्या दिवशी ब्राह्मण विचार करत होता, जर एखादा माणूस आंधळा असेल तर त्याला जग कसं दिसत असेल? म्हणून तो चालताना डोळे बंद करून चालायला लागला आणि त्याच क्षणी, त्याच वेळी तो त्या सोन्याच्या पिशवीजवळून न बघताच पुढे गेला. पार्वतीचा प्रश्न. ते पाहून पार्वती महादेवाला म्हणाली. पार्वती आश्चर्यचकित झाली आणि महादेवाला म्हणाली, महादेव, हा किती दुर्दैवी आहे हो. त्याच्या समोर संपत्ती होती, पण तरीही त्याला ती मिळाली नाही. भगवान शिव म्हणाले, पार्वती, वेळ येईपर्यंत कोणालाही नशीब मिळत नाही. ब्राह्मणाची भक्ती दिवस जात होते, पण त्या ब्राह्मणाने कधीही देवावरचा विश्वास मात्र सोडला नाही. तो रोज म्हणायचा, ओम नमः शिवाय, आणि भगवान शिवांची पूजा करायचा. एक दिवस तो खूप दुःखी झाला. तो मंदिरात गेला आणि रडत म्हणाला, देवा, माझ्याकडे काहीच नाही, पण तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तो क्षण आला. भगवान शिव आणि माता पार्वती पुन्हा त्या मंदिरात आले, गावात आले. तेव्हा शिव म्हणाले, हा भक्त आता परीक्षेत पास झाला. त्या क्षणी भगवान शिवांनी त्याला आशीर्वाद दिला आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्यात चमत्कार घडू लागला. त्याला काम मिळालं, घरात पैसा येऊ लागला, संपत्ती झाली, समृद्धी झाली आणि हळूहळू त्याची गरिबी संपली. या कथेचा संदेश सार म्हणजे मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. कधी कधी देव आपली परीक्षा घेतो, पण जर आपण विश्वास आणि भक्ती सोडली नाही
तर देव नक्कीच आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतो. बुधवारी ही कथा का ऐकावी? असं मानलं जातं की बुधवार हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेचा दिवस आहे. या दिवशी जर आपण मनापासून त्यांची कथा ऐकली, त्यांचं नामस्मरण केलं आणि त्यांचं नाव घेतलं, तर घरातील दारिद्र्य हळूहळू कमी होतं आणि आयुष्यात खूप सुख आणि समाधान येतं. शेवटचा संदेश मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातही अडचणी आहेत, गरिबी आहे, कर्ज आहे किंवा मनात दुःख आहे, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देव कधीच आपल्या भक्ताला विसरत नाही. फक्त थोडा वेळ लागतो. पण जेव्हा भगवान शिवाची कृपा होते तेव्हा आयुष्य पूर्ण बदलून जातं. म्हणून आजपासून दर बुधवारी मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय, सांब सदाशिव आणि ही कथा नक्की ऐका. कदाचित पुढचा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार असेल.